संतांना शरण जायचं सोडून देऊन नको त्याला शरण जातात आणि फसवणूक होते महाराज. 4-5 वर्षापूर्वीचा काळ भयंकर होता. आम्ही जर कुठं कीर्तनाला गेलो ना, ऐ ऐ मांडी घाला. आम्ही जर कुठं कीर्तनाला गेलो ना, ऐ पिस्तुल्या मांडी घाल. कुठं कीर्तनाला गेलो 4-5 वर्षापूर्वी तर एखादा पठ्ठ्या बेड्याचा म्हणायचं, ओ महाराज काय खरंय तुमचं? म्हटलं काय झालं? म्हणजे आसाराम बापू जेलमध्ये गेले. आमचा काय संबंध आहे का? मामावसा होता का देव? का साडू होता? का सासरा होता? काही संबंध नाही. विनाकारण आसाराम बापू जेलला गेले त्रास आम्हाला. म्हटलं गेले भाऊ, आता काय भाऊ, आता गेले तर गेलेच भाऊ, आहे का नाही? त्रास आम्हाला महाराज. मी सांगतो गड्या, आमच्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांपासून तर आमच्या निळोबरायांपर्यंत अनेक संतांची मांदियाळी या महाराष्ट्रात झाली. खऱ्या संतांना शरण जाऊन उद्धार करून न घेता तुम्ही खोट्या संतांना शरण जाऊन फसवणूक करून घेतली, या चूक तुमची आहे. तेव्हापासून मी एक वाक्य सांगत असतो, जिंदगी एक जंग है, जिंदगी एक जंग है जब तक बीवी संग है. जिंदगी एक जंग है जब तक बीवी संग है. राधा से प्यार किया श्याम बन गए, राधा से प्यार किया श्याम बन गए, सीता से प्यार किया राम बन गए, जबरदस्ती प्यार किया आसाराम बन गए, और चोरी चुपके प्यार किया राम रहीम बन गए. विठाला नको त्यांना आम्ही संत म्हणत बसतो आणि आमची फसवणूक करून घेतली. अरे नको त्यांना संत म्हणून फसवणूक करून घेण्यापेक्षा आमच्या खऱ्या संतांना शरण जा, उद्धार करून घ्या. ज्यांनी आमच्या ज्ञानोबरादी चारही भावनांना भिक्षा वाढली नाही, मिळालेली भिक्षा घेऊन छाताडात लाथ मारली, त्या विसोबा खेचरांना सुद्धा आमचे ज्ञानोबराय मोक्ष मिळवून देतात. अरे त्या शांतीब्रह्मनाथांच्या अंगावर यवन अंगावरी थुंकला, त्याला सुद्धा प्रसाद देऊन मोक्ष देण्याचं, मुक्त करण्याचं काम शांतीब्रह्मनाथानं केलं. अरे ज्या ज्या लोकांनी आमच्या संतांना त्रास दिला, पण संतांनी त्यांच्या उद्धाराचा मार्ग दाखवला ना, त्यांना खरे संत म्हणतात. याच खऱ्या संतांना शरण गेलात गड्या तरी संत तुम्हाला मरण येऊ देणार नाही. मरण अर्थ या शब्दाचा अर्थ आहे ते संत तुम्हाला उद्धार केल्याशिवाय तुमचा राहणार नाही. काय त्रास दिला आमच्या जगद्गुरु तुकोबारायला लोकांनी, काय त्रास दिला. हे लोक मला का त्रास देतात? महाराजांनी एक दिवस विचार विनिमय चिंतन मनन केलं. महाराजांना लक्षात आलं या लोकांकडे आपल्या उधारी आहेत. सिस्टम उधारीनं नाही ना, शिट्ट्याच आहेत. या लोकांकडे आपल्या उधाऱ्या आहेत म्हणून हे लोक त्रास देत असेल. उधाऱ्या माफ केल्या तुकोबारायांनी तरी लोकांनी त्रास देणं थांबवलं नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा पिढीजात सावकारकीचा व्यवसाय होता. तुकाराम महाराजाला वाटलं या लोकांना आपण कर्ज वाटलेलं आहे म्हणून हे लोक त्रास देत असेल. जगद्गुरु तुकोबारायांनी जगातली पहिली कर्जमाफी केली. कर्ज लिहिलेल्या वह्यानं गाडी बैल भरली होती, एवढ्या वह्या होत्या. इंद्रायणीच्या डोहात बुडून जगातली पहिली कर्जमाफी करणारा महात्मा जर कोण असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. जी आर काढला नाही बर का, जी आर काढला नाही, कॅबिनेट घेतली नाही, 2 उपमुख्यमंत्र्याचा सल्ला घेतला नाही. जगातली पहिली कर्जमाफी तुकोबारायांनी केली महाराज. तुकोबारायांनी ज्यावेळी कर्जमाफी केली त्यावेळी तुकाराम महाराजांनी वाटलेलं कर्जाची रक्कम होती 65 लाख रुपये. 350 वर्षापूर्वीचे 65 लाख रुपये म्हणजे आताचे किती असेल घरी गेल्यावर हिसाब लावा. एवढी कर्जमाफी केली तरी लोकांनी त्रास देणं थांबवलं नाही. महाराजाला वाटल्या लोकांच्या नादाला लागून फायदा नाही. महाराजाची अभंगाची गाथा तयार होत होती, हे सुद्धा लोकांना सहन झालं नाही. लोकांना खरं पटत नाही, खोटं सुटत नाही. तुकाराम महाराजाची गाथा बुडवण्याचा प्रयत्न देहूतल्या लोकांनी केला. दगड बांधून गाथा बुडवली, पण परिणाम तुकाराम महाराजांनी जगाच्या पाठीवरचं पहिलं आमरण उपोषण केलं. देवाला सांगितलं, देवा जोपर्यंत माझी गाथा मला परत मिळत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही सेवन करणार नाही. परिणाम तारी येल्या जैशा लाह्या, जळी दगडासहित वयात तुकोबाराच्या गाथा तरंगून वरती आल्या. उपोषणाचा परिणाम. आणि एका माणसानं उपोषण केल्यावर काय परिणाम होता सध्या सगळा महाराष्ट्र पाहतोय. गाथा तरंगून वरती आल्या तरी गावच्या लोकांना तुकोबाराय कळाले नाही. महाराजाला वाटल्या लोकांना आता आपण बाजूला ठेवून या लोकांना त्यागून आपल्याला आता परमार्थ करावा लागेल. महाराजांनी ठरवलं या लोकांचा त्याग करायचा आणि परमार्थामध्ये अविरत आपल्याला काम करायचे. तुका म्हणे आता ऐका वचन, तेजो नियोजन भक्ती करा. या लोकांचा त्याग करून आपल्याला भक्ती मार्ग चालू ठेवायचा. तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावर जायचे, भामचंद्र डोंगरावर जायचे, बोराडेश्वर डोंगरावर जायचे आणि भजन करायचे.
तुकाराम महाराज एक दिवशी भंडारा डोंगरावर गेले की तुकोबरांच्या धर्मपत्नी डब्बा घेऊन जायच्या, भाकरी घेऊन जायच्या. तुकोबराच्या पत्नीनं भंडारा डोंगराकडे गेल्याच्या नंतर तुकोबराच्या पत्नीच्या पायात काटा मोडला. आणि जगाचा मालक भगवान परमात्मा तुकोबराच्या पत्नीच्या पायातला काटा काढायला आला. काटा दिसत नव्हता. भगवान परमात्म्यानं गुराख्याच्या रूपात येऊन तुकोबराच्या पत्नीच्या पायातला काटा काढण्याकरता तुकोबराच्या पत्नीचा पाय आपल्या मांडीवर घेतला. काटा दिसत नाही, पायाला धूळ आणि माती लागलेली आहे, रक्त लागलेलं आहे. भगवान परमात्म्यानं गुराख्याच्या रूपात येऊन तुकोबराच्या पत्नीच्या पायातला काटा काढण्याकरता त्यांच्या पायाची धूळ आपल्या जिभेनं चाखली आणि तुकोबराच्या पत्नीच्या पायातला काटा देवानं काढला. हा तुकोबरांच्या पत्नीचा अधिकार आहे. देवाने यावं आणि तुकाराम महाराजाच्या पत्नीच्या पायातला काटा काढावा हा तुकोबरांच्या पत्नीचा अधिकार आहे. तुकोबरांचा तर अधिकार वेगळा. तरी जुन्या पिढीच्या काही कीर्तनकारांनी कीर्तनात सांगितलं, तुकाराम महाराजाची बायको तुकाराम महाराजाला लई मारित होती. पिस्तुल्या तू आता कर पाहिला. कायम आमच्या संताचं विकृत चित्रण करण्याचं काम केलं. तुकाराम महाराजांच्या पत्नीसारखी धर्मपत्नीसारखी पतिव्रता स्त्री झाली नाही महाराज. एवढा अधिकार होता. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर गेले, आपल्या शेतात भजन करत होते. आता लोकांना काही त्रास आहे का हो? काही त्रास आहे का लोकांना? नाही. ते सुद्धा गावच्या लोकांना सहन झालं नाही. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर पोहोचले. पोरव लक्षपूर्वक ऐका. तुकाराम महाराज भजन करायला भंडारा डोंगरावर पोहोचले. तुकाराम महाराजाच्या देहू गावामध्ये एक नाचणारी बाई आली. आता सध्या महाराष्ट्रात एका नाचणाऱ्या बाईची जोरदार चर्चा. काय नाव रे तिचं? गौतमी. काय हुशार आहे ते, यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. म्हणजे हे हुशार आणि त्यांच्यापेक्षा टाळ्या वाजवणारे हुशार. ती आली बा. काय रे नाव? काय विसरलो बा मी लगेच. गौतमी. गौतमी. हा, सगळ्यांना माहिती पण सांगू को नको. ती गौतमी आली आणि देऊच्या लोकांनी तिला विचारलं, का ग बाई कुठली आहेस, काय कशासाठी नाचते? तिनं सांगितलं पोटासाठी नाचते. नाचले की पैसे मिळतात, त्यावर माझं पोट भरतं, उदरनिर्वाहासाठी पैसे मिळतात. बरं, तुला जर नाचून पैसे मिळत असेल तर एक काम कर, आम्ही सांगतो ते काम कर. भंडारा डोंगरावर जा, भजन करणाऱ्या तुकाराम महाराजांना मोहपाशामध्ये अडकवायचं. तुला लागेल तेवढं बक्षीस आम्ही द्यायला तयार आहे. पैशासाठी नाचणारी स्त्री होती. पैशाच्या तालावर नाचत होती. नाचत नाचत भंडारा डोंगराकडे निघाली. उद्देश एकच, पैसा. नाचत नाचत निघाली. पायातील घुंगराचा आवाज येत होता. सुंदर असं नृत्य ती करत होती. महेंद्र महाराज कसं करत होती? बस अजून थोडं बाजूला हे वन्स मोर म्हणते. नाचत होती. नाचत नाचत निघाली. काय घुंगर होते, काय आवाज होता, काय सुंदर दिसत होती ती स्त्री नाचणारी. नाचत नाचत निघाली. बिना गाण्याची नाचत होती. त्यावेळी पाटलांचा बैलगाडा नव्हता. ओ सेठ नव्हतं अजून. ते आता काय निघलं, कच कांदा कापताना आहे ना काहीतरी. ते कुठून गाणे आणते महाराज काही पता लागत नाही. अरे गाणंच नव्हतं, बिगर गाण्याची नाचत होती. भंडारा डोंगरावर पोहोचली. महाराजांच्या जवळ गेली. महाराज पाहायला तयार नाही. अगदी जवळ गेली. महाराज पाहायला तयार नाही. तुकोबरांनी डोळे उघडले, त्या स्त्रीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले आणि महाराजांनी तिला सांगितलं, जाई हो तुम्हा नकारी सयास, जाई हो तुम्हा नकारी महाराजांनी उत्तर दिलं, जाई वो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. जी तू अपेक्षा घेऊन माझ्याकडे आली, कदाचित ती अपेक्षा माझ्याकडून पूर्णत्वाला जाणार नाही. महाराजांना जीवनामध्ये आचरण सांभाळलं, तत्व सांभाळलं आणि हा संत जीवनाची विशेषता आहे. हे संत जीवनाची महती आहे आणि संत जीवनाचं अनन्यसाधारण महत्व आहे. विचार, संत आपल्या जीवनामध्ये सत्य आचरण शिकवतात. संत आपल्या जीवनामध्ये जगावर उपकार करतात. महाराज
संताच्या जीवनामध्ये मनुष्याचं जीवन फार छोटं आहे, संताचं जीवन फार मोठं आहे. संताचे अनेक अवतार अनेक जन्म परमार्थामध्ये खर्च झालेले असतात. गड्या आमच्याकडून 7 दिवस सलग कीर्तन सुद्धा ऐकणं होत नाही. संत जीवनाचा प्रभाव पडत असतो. संताचा प्रभाव संगत गुणाने, संताचा प्रभाव त्यांच्या संगतीतल्या लोकांवर होत असतो. संताचा प्रभाव ज्या भूमीत जन्मलेल्या लोकांवर होत असतो. ज्या भूमीत संत जन्मले त्या भूमीतल्या लोकांवर संताचा प्रभाव होत असतो. त्याच्या संगतीतल्या लोकांवर संताचा प्रभाव होत असतो. स्वामी विवेकानंद नावाचे साधू परदेशामध्ये गेले, अमेरिकेमध्ये गेले. अमेरिकेमध्ये सर्व धर्म परिषद भरली होती. अमेरिकेतल्या शिकागो शहरामध्ये इंटरनॅशनल अर्थातच आंतरराष्ट्रीय पातळीवरची सर्व धर्म परिषद भरली होती. सगळ्या धर्माचे, सगळ्या देशाचे प्रतिनिधी लोक त्या सर्व धर्म परिषदेमध्ये आले. हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्याकरता स्वामी विवेकानंद शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये गेले. सगळ्या वक्त्यांची भाषणं झाली. सगळी माणसं दिसायला प्रोफेशनल होती, दिसायला VIP होती, पण आमच्या स्वामीजीच्या अंगावर भगवी वस्त्र होती. संन्यासी महात्मा आहे, अंगावरती भगवी वस्त्र, त्या लोकांना काय भगव्याचं महत्व कळणार. स्वामी विवेकानंदांना अवमानास्पद वागणूक दिली, सगळ्या शेवटी बोलण्याची संधी दिली. हिंदू धर्माचा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता नावाचा ग्रंथ सगळ्या ग्रंथाच्या खाली ठेवला. विवेकानंदांना अवमानास्पद वागणूक दिली आणि धर्माचा धर्मग्रंथ सुद्धा सगळ्या धर्मग्रंथाच्या खाली ठेवला. सगळ्यांची भाषणं झाली आणि अवमानास्पद वागणूक देऊन शेवटी स्वामी विवेकानंदजींना बोलण्याची संधी दिली. स्वामी विवेकानंदजीनं माईक हातात घेतला. ऐका, स्वामीजीनं माईक हातात घेतला आणि स्वामीजीनं पहिलंच वाक्य उच्चारलं, माझ्या बंधू आणि भगिनींनो. हे वाक्य तर आताही उच्चारलं जातंय, पण ह्या भगिनींनी हे बंधू फक्त मतदानापुरते वापरले जातात. पुन्हा ते बहिणं लागत नाही, भाऊ लागत नाही. 5 वर्षाने पुन्हा बहीण भाऊ. एका वाक्यानं सगळ्यांचा मन जिंकून टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रत्येक धर्माचा वक्ता फक्त त्याच्या धर्माच्या लोकांना बंधू आणि भगिनी म्हणत होता, पण सगळ्या धर्माच्या, सगळ्या जातीच्या, सगळ्या देशातल्या लोकांना बंधू भगिनी म्हणून सगळ्यांची मन स्वामीजीने जिंकून घेतली. पुढे स्वामीजी एकच वाक्य बोललेलं सांगतो, माझ्या धर्माचा, माझ्या देशाचा धर्मग्रंथ गीता कमी दर्जाचा आहे हे दाखवण्यासाठी सगळ्या ग्रंथाच्या खाली तुम्ही ठेवला. पण जगातील सगळ्या धर्माच्या, सगळ्या देशाच्या धर्मपंडितांनो तुम्ही जगाला दाखवून दिलंय की माझा हिंदुस्थानचा गीता ग्रंथ सगळ्या ग्रंथाचा आधार आहे म्हणून खाली ठेवला. त्यांच्या विद्वत्तेचा, त्यांच्या वक्तृत्वाचा, त्यांच्या रुबाबाचा मोह कुणाला होऊ नये, सगळ्यांना मोह झाला. स्वामीजी शिकागो सर्व धर्म परिषदेच्या बाहेर आले. एक तरुण स्त्री, 22-23 वर्षाची स्त्री स्वामीजींच्या जवळ आली. स्वामी विवेकानंदांना म्हणाली, स्वामीजी मला तुमच्याशी काही बोलायचंय. स्वामीजी म्हटले, काय बोलायचंय. 20-22 वर्षाच्या तरुण मुलीनं स्वामीजींना सांगितलं, स्वामीजी मला तुमच्याशी बोलायचंय. स्वामीजी म्हटले, काय बोलायचंय. स्वामीजी तुमचं एवढं सुंदर भाषण, तुमची विद्वत्ता मी बघितली, माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे. ती म्हटली, स्वामीजी तुम्ही माझ्यासोबत लग्न करावं अशी माझी इच्छा आहे. स्मित हास्य गालावर स्वामीजीने केलं आणि स्वामीजीने प्रश्न केला, तुम्हाला असं का वाटतं की मी तुमच्यासोबत लग्न करावं. त्या स्त्रीनं सुंदर उत्तर दिलं, स्वामीजी रूपवान आहात तुम्ही, गुणवान आहात तुम्ही, विद्वान आहात तुम्ही, तुम्ही जर माझ्यासोबत लग्न केलं तर तुमच्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा अशी माझी इच्छा आहे, म्हणून म्हणते तुम्ही माझ्यासोबत लग्न करावं. स्वामीजी गालात असल्याने उत्तर दिलं, मी तुमच्यासोबत लग्न करून माझ्यासारखाच मुलगा तुमच्या पोटी जन्माला येईल याची खात्री देता येत नाही, याची गॅरंटी देता येत नाही. मग तुमच्या समोर उभ्या असलेल्या विवेकानंदांना तुमचा मुलगा समजा ना. इथपर्यंतच कुणी सांगल तुम्हाला, पण पुढचा ऐका. या वाक्याचा परिणाम भगिनी निवेदिता नाव तुम्ही ऐकलं असेल. ख्रिश्चन धर्माची मुलगी स्वामीजीला असा प्रश्न करत होती. स्वामीजीची विद्वत्ता, स्वामीजीचं वाक्चातुर्य बघून त्या तरुणीच्या मनात विचार आला, मी सुद्धा हिंदू व्हावं. आणि त्या तरुणीनं ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. नुसता धर्म स्वीकारला नाही तर संन्यास आश्रम स्वीकारला. त्या व्यक्तीचं नाव आहे भगिनी निवेदिता. स्वामी विवेकानंदांना विश्वबंधू म्हणतात, जगाचा भाऊ म्हणतात.
आणि भगिनी निवेदितांना जगाची बहीण म्हणतात. ही ख्याती कमवली त्यांनी. ही हिंदू धर्माची तत्व आहे.